जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, थोरा मोठ्यांचं चुकीचं मार्गदर्शन म्हणजे अवघड जागेचं दुखणं. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. असंच काहीसं घडलंय काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत. चला तर बघूया तिथे नेमकं काय घडतंय. जे दाखवायला मंचावर येतेय हास्य जत्रेतली यंग ब्रिगेड. ओंकार, ऐक, सर येत आहेत, मी त्यांना घेऊन येतो. तुम्ही सगळे रेडी राहा. सर येत आहेत? यो मिनिट आहे काय? मिनिट नाही अरे, अरे जा घेऊन ये जा. मी येतो. रेडी. मुलांनो ऐका, हा खूप लावला तरी हो ऐका. मी एक काम करतो. अबे का ऐका, सर येत आहेत तर जरा नीट करा. हा सर येत आहेत, प्रिन्सिपल सर येत आहेत तर नीट करा, आरामात करा. आपण ही रणथ्रू सरांना बजेटसाठी दाखवतोय तर तशी करा. हा आपल्याला सेटचं बजेट वाढवून घ्यायचं आहे. आपल्याकडे अवाढव्य मोठा सेट आहे 2 ठोकळ्यांचा. हा तो आपल्याला वाढवायचा आहे. आपली एकांकिका मुळात सेटनी अजून बाहेर येईल असं मला वाटतंय, तर तसं करा. ओके. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं, तुमच्यातल्या नवोदित लेखकाला ऍडिशनच्या माध्यमातून संधी देऊ नका. लक्षात ठेवा. तू लक्षात ठेव. रमेश तुला आहे हे. हा सर सर ते मी एक एकांकिका लिहिली ती वाचली तुम्ही? त्या एकांकिकेला विचार ती एकांकिका आहे का आधी. मग मला माझ्याकडे ये. एक सजेशन देतो तुला, एकांकिका घे, प्रत्येक पानावर काट मार आणि होळीत टाक. हा चांगली होईल. चला पोझिशन्स घ्या यार लवकर. सर या ना. सर या. सर या सर. हॅलो सर या. हॅलो 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 स्टुडंट. हॅलो, हाऊ आर यू? ओंकार कसा आहेस? हॅलो सर. हॅलो. हॅलो हॅलो. वा वा. काय कशी चालली आहे रिहर्सल? सुरू आहे. चांगलीच चालली असणार. ऑफकोर्स चांगलीच चालली असणार. काय मला माहिती आहे, जेव्हा जेव्हा तू दिग्दर्शन करतोस तेव्हा तेव्हा एकांकिका नंबरात येते. अरे सर 2 वर्षांपूर्वी तू एक एकांकिका डिरेक्ट केली होतीस, तेव्हा आपल्याला मानाचा अरुण कदम मराठी अस्मिता करंडक मिळाला होता. मला आठवतं. सर या वर्षी पण आमचा तोच प्रयत्न आहे सर. म्हणजे एकंदरीत तालीम बघता आम्ही करंडकाच्या फार जवळ आलोय सर. आणि यावर्षी सर आम्ही वाचिक अभिनयाचा प्रभाकर मोरे करंडक पण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. वा वा, सोने पे सुहागा. वा वा, छान छान छान. सर बसा ना सर. नाही नाही, बसत नाही. नाही ओंकार, नको नको, अजिबात नको. मी बसत नाही, मी निघतो. काय आहे, आमची एक महत्वाची कॉन्फरन्स आहे तर मला तिथे जायचंय. सगळे HODs आणि क्लास टीचर्स माझी वाट बघतायत, त्यामुळे मला जावं लागेल. नाही सर, 5-10 मिनिटं बसला असता, तालीम पाहिली असती तर जरा मुलांना ते बजेटचं पण थोडं हे. नाही, हा बजेटची काळजी करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. 70,000 अप्रूव्ह केलेला आहे. सेटसाठी 70,000. मी मला बनेने सांगितलं होतं की आपला सेट मोठा असणार आहे. हा, जरा. पण मी ऍक्च्युली खरं सांगू तर 1,08,000 बजेट सँक्शन केलेलं आहे. हा. का? कारण आपली मुलं दिवस रात्र मेहनत करतात की नाही, अरे मग त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा कॉलेजने व्यवस्था करायला हवी म्हणून सर कॅन्टीन वाल्याशी बोललेला आहेस तू. ओके, 1,08,000चं बजेट सँक्शन झालेलं आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. सर आमच्या वेळेला कुठे होते हे पैसे? वा, मला याचा विनोद फार आवडतो. हा असा समकालीन विनोद करत असतो ना, मला हे फार आवडतो. गुड गुड. वा वा, छान छान करा. या वर्षी सुद्धा मला एकांकिका नंबरात हवीये म्हणजे हवीये. Yes, sir. चला येतो मी. हा सर ना, एक 5-10 मिनिटं बसा, म्हणजे तालीम बघितली तर जरा बरं वाटेल. अरे नाही नको, काय महत्वाची कॉन्फरन्स आहे, खोळंबा होईल सगळं, मला जावं लागेल. मग 7 पहिला सीन बघा आणि निघा ना सर. पहिला ब्लॅकआउट बस 7 मिनिटं असेल सर. फार तर पटकन होईल, म्हणजे मुलं तयारच आहेत, लगेच होऊन जाईल सर. नाही, मला माहितीच आहे की विद्यार्थी अगदीच म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळतं शिक्षक आल्यानंतर, हरकत नाही. पण 7च मिनिटं, 7 नाही बसणार. नाही, तेवढाच बसवलाय सर. 7 35 5 मिनिटाची एवढं उत्तम. करेक्ट सर, बसा ना. बरं बसतो मी. इथे बसू. हा तिकडे सर. इथे इथे बस. बस. छान करा रे मुलांनो. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. चिलीमिली चिलीमिली MHJ. चिलीमिली चिलीमिली MHJ. सॉरी सर. नका हे नको नको नका नका करू रे. चला पोझिशन्स. हा तू डफ घेऊन बस. हा सर सुरू करतो. हो. 5 4 3 2 1. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना डोळ्यात डोळे घालून अभिवादन करत
MHJ महाविद्यालय अतिशय परखडपणे सादर करत आहे एक सत्य. चोर आले, चोर आले. छान छान अनाउन्समेंट, छान अनाउन्समेंट. थँक्यू सर. चोर आले, चोर आले, चोर आले, चोर आले. खळखळणाऱ्या नर्मदेच्या खोऱ्यातून चोर आले. आजूबाजूच्या माणुसकी शून्य गर्दीतून चोर आले. स्वतःवर प्रेम करणाऱ्या स्वार्थी वृत्तीतून चोर आले. चोर आले, चोर आले, चोर आले. पण आमच्याकडे चोरण्यासारखं राहिलंय काय? 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 माझं अस्तित्व, माझं सत्व, माझा निडरपणा, माझे विचार. अरे हे तर केव्हाच गाडले गेलेत. स्वतःच्या विचार दुसऱ्यांवर लादणाऱ्या मधमाशी रूपीय. पुढे पुढे पुढे. अरे हे तर केव्हाच गाडले गेलेत. स्वतःचे विचार दुसऱ्यांवर लादणाऱ्या मधमाशी. काय होतंय? नाही नाही, सॉरी ओंकार. बेटा काय होतंय तुला सांग. इकडे 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 काय होतंय? हा मधमाशी. तुझ्या दाढीच्या जडत्वामुळे तुझ्या जबड्यावर वजन आलेलं आहे. त्यामुळे तो शब्द जमत. इकडे ये, इथे. काय नाव काय तुझं? दत्तात्रय मोरे. बर. सर मी तुम्हाला म्हणाला होता ना दत्तू, सकाळी पेपरची लाईन टाकतो, लेक्चर अटेंड करतो, नंतर इथे तालमेल येतो. वा वा वा. ए तुझे कष्ट चांगले आहेत बेटा, चांगले आहेत कष्ट. पण कोण आलाय सांग? कोणी नाही सर, तुम्ही चालत नाही रे वेंदाळा. इथे एकांकिकेत कोण आलंय? चोर आलेत ना. हा, चोर आलेत की तुझे मामा आलेत? चोर आलेत, चोर आलेत. बरोबर की नाही ओंकार? चोर आलेले चोर आहेत. आले. मग जर चोर आलेले आहेत तर चोर कसे बरं येतील? आणि ते आल्यानंतर लोकांची काय अवस्था होईल? डोळ्यात दिसायला हवं ना चोर आलेत. एक अर्धा चमचा भीती आण डोळ्यात, अर्धा चमचा. चोर आले, चोर आले, चोर आले. अर्धा चमचा आण. चोर आले, चोर आले ही पूर्ण झाली. पूर्ण चमचा नाही, अर्धा चमचा भीती डोळ्यात आण. तुझ्या लक्षात येईल चोर आले, चोर आले. कर बरं. चोर आले. बरोबर. हे तुला सांगतोय बघ. ए वंडी चेतना सर. हा, तुझं जे काही नाव असेल बाळा लक्षात घे. जर गावात चोर आलेले आहेत, शहरात चोर आलेले आहेत, तर तुम्ही घाबरायला हवं ना. तुमच्या पायात 1-1.5 चमचा जर तुम्ही चलबिचल आणलीत बापरे बापरे. तर हा 1.5 चमचा आणि हा अर्धा चमचा असे 2 चमचे मिक्स करून ही अर्धा चमच्याची भीत. चोर आले, चोर आले. अरे बापरे. हे दिसायला हवं. सर बरोबर की नाही? काय होतं? अरे तुला सांगतो, आम्ही कॉलेजमध्ये असताना मी रमेश पवारांची म्या नावाची एकांकिका केली होती. अच्छा. आम्ही असंच करायचो. काय होतं, तुम्ही ना प्रयोग करणं गरजेचं आहे. चोर आले, चोर आले, चोर. हे दिसायला हवं. तुमच्या देहबोलीतून कळायला हवं की अरे चोर आलेले आहेत, अरे चोर आलेले आहेत. करा बरं, करा करा करा. चोर आले, चोर आले, चोर आले, चोर आले, चोर आले. थांबा, थांबा 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 का? वा, वा. नीट नीट. ओंकार काय ना, लोकांशी एकरूप हो हे सांगताना चोर आले, चोर कळलं, ते दिसलं कळलं. पाहिजे. Yes, sir. तर गंमत आहे की हा, नाही? sir. करायला सांगताना हा. मग मजा येईल बघ. हा मजा येईल. सर करतील ते सर करतील. ऐका सरांनी जे सांगितलंय ते लक्षात ठेवा. गरज नाहीये. ते ज्या एनर्जीनी करतायत ते करा. गरज नाहीये. त्यांचे सगळे चमचे वापरा. चला सर करतील. करूया. एक छान करा. पुढे पुढे जा. पुढे जा. हा. पुढे आणि जाऊया. ते सुरुवातीला करा. चिलिमिली MHJ ऑफ कॉलेज सायन्स कॉमर्स आर्ट्स डिग्री डिप्लोमा स्वायत्त महाविद्यालय करा. काय होतं, आपले ट्रस्टीज येतात ना, ट्रस्टीज येतात तर ट्रस्टीजना कसं कॉलेजचं पूर्ण नाव घेतलं की आवडतं. हा. ते घ्या पूर्ण. चिलिमिली MHJ ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स डिग्री डिप्लोमा स्वायत्त महाविद्यालय. हे छान आहे, हे छान. सर सर घ्या बेटा कर ना. हा हा हा. ते घोषणा रिराईट करतायत सर. काय म्हणतोय? काय नाही सर, काय नाही. घे बरं घे. घ्या पटकन. चिलिमिली MHJ
कॉलेज ऑफ आर्ट्स स्वायत्त शाळा टेक्निकल राहू दे सर ते करून देतो सर तर हे नंतरच आहे ते आठवणी नंतरच नका. आहे फायनलला गेली एकांकिका की मग हे सगळं फर्स्ट राऊंड पासून हे नको चालेल. पुढे जाऊया तर पुढे जाऊया. एक काम करा गाण्यापासून घ्या direct. डायरेक्ट गाणं ते सांगतोय ना तुला चितन सर अप्रतिम करतील ते करा रे छान पटकन करा. ए करा हा बंडी, सर हा बंड्या ए बळा नीट कर हा थोडा उजेड ठेवा हो 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 थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला अंधार फार झाला पण ती जपून ठेवा हो हो नाही 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 हो. नाही 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 नाही. अंधार. नाही नाही काय झालं सर आता नाही. सांगा काय वाटीभर अंधार कमी पडलाय का नाही. मला सांगा, काय नाही. झालंय काय होतंय ना ओंकार मला- हा. ते हो हो आहे ना हो हो ते मी सिंक्रो नाही होत ए बने Yes, तू sir. जुना आहेस ना रे सांभाळून घे ना नवीन मुलांना नाही हा? करू. असं नको करू त्यांनाही कळू दे ना कसं करतात सिंक्रो नाही चांगलं करतायत नाही. सर नाही ते. काय होतंय तुला सांगतो ते हो हो आहेत ना ती 2 अक्षरं जरा खटकतायत मला त्याच्याऐवजी ना मला वाटतं होका असेल ना तर ते मीटर मध्ये बसेल नाही सर मी ए जरा डफ दे नाही सर वाजव तुम्ही नाही नाही नाही. अरे बाबा मला येतो डफ हा, घ्या, वाजवता sir. म्या नावाची एकांकिका करायचो विंगेत जाऊन स्वतःच डफ वाजवून आलो होतो एकदा मला माहितीये पण सर ते हो हो वेगळ्या अर्थीने ते हो हो असं नाही नाही नाहीये नाही, ते- प्रश्न आहे ना तो पण ती जपून लावा हो का अंधार फार झाला हो का ते आलं पाहिजे ते नाही बघ डफ 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 पण ती उजेडात लावा हो का डफ 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 अंधार फार झाला सर हो का सर डफ 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 सर डफ सर 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 तुम्ही डफ 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 असं बोलताय सर म्हणजे ते मला कळत नाहीये माझी जुनी सवय जरा गेली ना थांब पण ती अंधारात लावा हो का हे घ्या होकाला घ्या ए बळा ए बंडी होकाला घे मी देतो मी रिदम देतो होकाला घे हा तुमची जी काय थोडा वाक्य? उजेड ठेवा डफ, 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 डफ. थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला नाकाने कर रे झोका झोका पण ती जपून ठेवा होका होका अरे गपरे झोका होका होका काय आहे? येड्या तुम्ही जरा राऊत हे बसवलंय मी ओंकार. नाही, मूर्ख आय एम सो सॉरी सर नाही, नाही, हरकत जरा नाही, मी तुमच्या समोर रागवलो पण ते होका ठोका झोका करतायत काहीतरी हा ते सर काय ते केलं झालाला झोका आणि ठेवाला ठोका असं नाही ए ओंकार आणून देते नको चिडू नाही सर ते काही कारण देत आहेत मला सर कळतंय रे माझ्या वेळेस पण आम्ही जेव्हा न्यायकांकिका केली तेव्हा होती. माझा दिग्दर्शक मला असंच मला माहितीये हा, ओरडू सर नकोस. सर, ते करतील हा, सर हा. सर ते करतील माझ्या मते आपण पुढे जाऊया चालेल, चालेल, ते चालेल. करतील हा, हा, जी, जी. तुम्ही प्लीज घाबरू नका हा, हा? नाही, ए पुढचं पटपट करा आणि पलटा नाही, वाजवा. वाजव. चला ना. हा मला आता मजा यायला लागली सर नाही त्याला द्या ना सर नाही मी वाजवतो घे अहो सर नको सर नको मी ते रिहर्सल झाले सर अच्छा हा त्याला हा, सर कर, हा, कर. तुम्ही पूर्ण बघा आणि मग सांगा Yes, yes. मध्ये मध्ये थांबवून मग ते Yes. पण हा हा येस हा, करा रे पटकन शिशिरातील हिमात ते होका हा हो का शिशिरातील हिमात ते गोठतील श्वास होका हो होका हृदय जपून ठेवा अंधार नाही फार नाही, 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 झाला नाही, सर काय नाही परत तेच होत आहे तुमचा सिंक्रो होत नाहीये काय होत मला सांगा तुमचा हिमालय कुठे आहे मला वाटतं हिमालयाच्या सावलीनंतर हिमालयाची ओंजळ असं काहीतरी करेल हा रंगभूमीवर काय आहे? हे काय आहे? असं कुठे वेडा कुठचा बंड्या असं नसतं रे तुमच्या लक्षात येत नाही तुमच्या तिघांचं कुठे चुकतंय तुमच्या तिघांचा हिमालय एक नाहीये का नाहीये कारण सर डिरेक्टर एक पाहिजे ना त्यांना सांगणारा तुम्ही पण सांगताय मी पण सांगतोय कन्फ्युज झालेत ना सर ते अच्छा. प्लीज तुम्ही प्रिन्सिपल आहात मला मान्य आहे पण तुम्हाला सगळ्यातलं सगळं नाही कळत सर आय एम सो सॉरी मी खूप थेड बोलतोय पण नाही कळत सर तुम्हाला तुम्ही मी डिरेक्टर आहे ना मग मला सांगू द्या ना सर त्यांना तुम्ही प्रोफेसर्सना सांगायला जाता का कसं शिकवायचं काय करायचं नाही ना क्रिकेट कोचला सांगायला जाता कशी बॅटिंग कर किंवा कसं बॅटिंग शिकव नाही ना मग मी डिरेक्टर आहे मला सांगू द्या ना त्यांना मी फक्त जे दाखवत होतो ते अत्यंत चुकीचं फालतू घाणेरड दळभद्री गलिच्छ बिभत्स ब्लॅक असं होतं
प्रेक्षक म्हणून निकृष्ट दर्जाचे आहात सर तुम्ही. आय एम सो सॉरी. कळलं का? म्हणून ना तुमची मुलगी प्लंबर बरोबर पळून गेली. त्या प्लंबरला कोणाला माहित नसेल, त्या प्लंबरला तुम्ही शिकवायला नळ आणि नलिकेमधला फरक तुम्ही प्लंबरला शिकवता. त्याचा सूड म्हणून त्यांनी तुमची मुलगी पळून गेली आहे ती. काहीतरी आपलं. अरे मी थांब ना, म्हणजे डिरेक्टर आहे ना मी. असं नव्हतं सर आमच्या वेळी डिरेक्टर बसवायचा, कोणी प्रिन्सिपल येऊन मध्ये मध्ये करायचं नाही सर. तुम्हाला जर बसवायची असेल एकांकिका तर तुम्ही बसवा ना. तुम्ही या, फडतरे बाईंना घेऊन या, कदम सरांना घेऊन या, सगळ्यांना घेऊन या. इथे बसून टाका एकांकिका. माझी काहीच गरज नाहीये ना. हे असं असेल तर मी नाही बसवणार आहे सर. आय एम सो सॉरी. ओंकार सर. आय एम सो सॉरी सर. सॉरी सर. मी सर सॉरी सर. सर मी करतो एवढं म्हणाला असतास तरी झालं असतं. नाही म्हणजे बाकी जे आपले शिक्षक आहेत ते पण तसंच करतात. मी एखादी सूचना द्यायला गेल्यानंतर म्हणतात सर मी करतो. पुढे त्यांनी केलं की नाही मी बघत नाही, करतात की नाही मला माहित नाही. माझ्या मुलीचं जरा सॉरी. नाही हे छान करा. यावर्षी नंबरात काढा एकांकिका. आपण मागच्या वर्षी जर आपलं हुकलं होतं ना, दुसरं आलं होतं, पहिलं काढा. नाही छान करा ओंका. वा छान कर. अरे नाही असं असं ते एक सांगायचं होतं. एकांकिकेविषयी नाही, बजेटचं फक्त 70,000 आपलं बजेट आहे. 70 रुपये करतोय मी. सर असं करू नका सर. 70. असं करू नका सर. एक आपला जो मोठा सेट लागणार आहे ना, सर तो गरजेचा आहे एकांकिकेला तो सर. 2 ठोकळ्यात कर. Sir, I'm so sorry, कारण sir. कॉलेजने 2 ठोकळे देणं ह्या एका ठोकळ्याला हे सुद्धा खूप आहे. सर ऐका ना सर. सर करा. आणि चहाचं बिल 70च्या वर गेलं नाही पाहिजे. सर नाही सर प्लीज एकांकिका नाटकाची सर बजेट हवंय. वा 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 वा, या सरांना मज्जा यायला लागल्यानंतर आम्हाला पण खूपच मज्जा यायला लागली. कहर परफॉर्मन्स. वा प्रसादा. तुमच्या दोघांसाठी होती शिट्टी, ओंकार आणि पृथ्वी. अफलातून फार अप्रतिम आणि अत्यंत जेन्युइन परफॉर्मन्स. मजा आली, खूप मजा आली. वा 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 वा. सई. दर्जा परफॉर्मन्स होता आणि तुम्ही सगळ्यांनीच म्हणजे तोड दिया की असं म्हणायला हरकत नाही. श्रमेश प्रथमेश सुंदर लिहिलं होतं, सुंदर अप्रतिम परफॉर्मन्स. मजा आली. मंडळी, असंख्य विचार मंथनातून मिळालेल्या ज्ञानाच्या घड्यात आता पडणार आहेत दुनियादारीचे 4 थेंब आणि तयार होणार आहे हास्यामृत. चला तर त्याचा आस्वाद घेऊया, जो देण्यासाठी आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ऐक ना प्रिया, ऐक ना माझं. प्रिया ऐक ना. प्रिया ऐक ना यार. ऐक ना प्रिया, नको ना यार. तुझ्या घरी नको ना यार. ऐक ना. अरे आपण त्यासाठी चालू आहे ना. आई बाबांना मी ऑलरेडी सांगितलंय. ऐक ना मी ऐक ना, मी जातो जरा 4-5 वर्ष जातो, मस्त मराठीचा अभ्यास करतो, तूप रोटी जाडजूड होतो मस्त. आणि बुद्धीला काय करतात ते तल्लख. हा ते करून परत येतो ना. ऐक ना माझं यार. नाही. प्लीज यार प्रिया. नाही, आपण आता लगेच चाललोय. प्रिया. तर दारापाशी येऊन तू असंच जाणार आहेस? अरे प्रिया, तुला माहित आहे ना तुझे आई बाबा केवढे मोठे अभ्यासक्रम आहेत ते. अभ्यासक गौऱ्या. झालं बघितलं, इथंच माझी अशी अवस्था आहे. आतमध्ये गेल्यावर काय होईल माझं? ठीक आहे, तू टेन्शन घेतोय सुगाच. आहे बघ, डॅडा थोडस स्ट्रिक्ट आहे, पण आई म्हणजे अशी निवांत आहे. तिला आम्ही कॉमेडीचा सचिन म्हणतो. चिल आहे. मग तर मी जातोच घरी. गौऱ्या. ऐक ना यार, बाबा तुझे ठीक आहे पण आई कॉमेडीचं सचिन म्हणतात, मी नाही थांबू शकत. अरे म्हणजे तू तिच्याशी छान गमती जमती करत बोलू शकतो. अरे यार ते डेंजर आहे, ते आरले डेंजर प्रश्न विचारतील मला यार. गौरव, तुला घाबरायची काही गरज नाहीये. तुला माहितीये तू कोण आहेस? तू काही कमी नाही आहेस कोणापेक्षा. तुझ्यात स्पार्क आहे आणि तू चार्मर आहेस फक्त माझा. त्यामुळे तू भिड, तू काही टेन्शन घेऊ नको. तुझा चार्मर आहे ना मी, साधे एक लाईक तरी करत जा. अरे तिकडनं मला कमेंट येतात. प्रिया ऐक ना यार. चल प्रिया प्रिया ऐक ना यार. काय ऐक ना वगैरे नाही. प्रिया, ऐक ना. नाही बस, नाही हे- म्हणजे नाही. बघायच्या अगोदरच नाही तुम्ही- बोलली. तुला नाही बोलत.
तुम्ही अजिबात नाही. संयम सोडू नका मला नको तुम्ही. सांगूस तू संयमाचं. त्यांना कळायला हवं. माझी गाडी पार्किंग मध्ये उभी होती, तुमची गाडी येऊन ठोकलीये गाडीला. हे बघा. मी नुकसान भरपाई देणार नाही. शांतपणे बोला. काय कराल? माणसं पाठवा. मी पोलिसात जाईन, कायदेशीर कारवाई करीन मी. पाठवा. मूर्ख लेखाचे. डॅडा अरे, ये हाय. ये. आलीस का? अरे. आई गौरवजी या गौरवजी या. गौरवजी तुम्हालाच संबोधलं मी गौरवजी. मला गौरवजी हो. काय बोलताय काका? त्यापेक्षा मला गौऱ्या म्हणा, गौरव म्हणा, गौऱ्या असं पण म्हणा चालेल मला. गौऱ्या कशाला म्हणतात माहितीये? कशालाही अरे ते शेडाचं असतं ना. डॅडा. बर हरकत नाही. गौरव, अरे तुरे केलं तर चालेल ना? तू रे अरे करा ना, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? बस 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 बसू बस बेटा बस. बसा ना. Be comfortable. हा, नाही, हो, नाही, बस. तू बस Be मस्त आहे. comfortable. हा. सी पण कम्फर्टेबल आहे काका. बस ना बस बसतो बसतो. मस्त घर आहे, एक नंबर टवका घर आहे एकदम. हा? आवडले मला सर. काय आहे? टवका घर म्हणजे हे छान आहे अच्छा. छान आहे वा छान आहे. काका हा. कुठं लग्नाला चाललात? नाही का रे? नाही, झब्बा घातला म्हणून विचारलं. डॅडा घरात असेच कपडे घालतो होय. हो कुठे राहतो? फिल्टर पाडायला. हा? फिल्टर पाडायला. आई खायला दे ना गौरवला काहीतरी. हा ईशा चला वाट काहीतरी. भूक लागली काका. हस्तप्रक्षालन गृह तिकडे. नाही एक काम करू, आपण सगळे एकत्र बसून जेवू ना. तिकडे कशाला जायला पाहिजे? सगळे आहेत म्हणजे फॅमिली. नाही 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 गौरव आई सांगते की हात धुवायची जागा तिकडे आहे. हात मी सकाळीच हात धुवून आलो काका येताना. हे बघा सकाळी धुतलेत. आपण डायरेक्ट जेवायला बसूया ना. मग सकाळी धुतले तर आता पुन्हा धुवायचे नाहीत. जेवणाआधी तुमच्यात हात धुत नाहीत तर नाही धुतात ना. धुतात की नाही? हा. मग आमच्याकडे पण धुतात. कसं आहे, एका सुसंस्कृत मनुष्याचं घर आहे हे. जेवणाआधी हात धुवावे लागतात. हात खराब असतात की नाही, रोगराई पसरू शकते, होय. अस्वच्छता असते, म्हणून हात धुवायचे. धुवेल धुवेल तो धुईल ना? धुवेल धु. जा प्रिया ते गृह कुठं आहे? हस्त प्रक्षालन गृह. कळलं त्याला मी सांग गृह कुठं आहे? इकडनं सरळ रिक्षा नाही? ना प्रिया काय आहे? काय ऐका ना सॉरी पण ना तो थोडासा ना तो कॉन्शियस झालाय तुमच्यामुळे. तो बुजरा आहे ऑलरेडी. तर तुम्ही ना असं हा नक्की स्नान करायला नाही ना गेला? नाही तुम्ही ना एकदम झडप घालू नका प्रश्नांची त्याच्यावरती. नीटच आयला म्हणतो प्रिया. ना मी, तो काय काय प्रेशर आहे बेसिनला यार. एक नंबर आहे. अरे देवा. केसात हात घातले. एक नंबर. अरे बेटा आत्ता हात धुतलास ना तू? हा काका. मग परत तू केसांना लावशील का तो हात? सॉरी. पुन्हा धुवून ये. परत हा जा. रिक्षा. घेऊन येते. हा आई जा. तो या वातावरणाला नवीन आहे ना डॅड. बर बर. गौरव या आता. प्रिया हा जेट स्प्रेने हात नाही ना धुत आहे? आयला काय पाणी आहे यार. स्पीडनी पाणी. आमच्या एरियातल्या नळाला पण एवढं येत नाही. एवढं पाणी अरे आहे. पुन्हा तू पॅन्टला पुसशील का गौरव? नॅपकिन दे. हे धर. हा बस. पियुष आवडतं का तुला? लय मारेन मी त्याला. आणि लय मारलाय त्या पियुषला मी. हे दे ना त्याला. गौरव हा हे जे आहे ना ग्लास मध्ये याला म्हणतात पियुष. अच्छा ग्लासात आहे म्हणून पियुष. ताटात असतं तर जेऊश है ना. ए प्रिया हा डॅडा. काय आणलंस तू आज हे? जरा पानचट लागतंय. श्रीखंडामध्ये पाणी टाकले वाटतं. जरा पानचट आहे. नाही पण चांगलं श्रीखंडात आहे. पाणी? चांगलं आहे. पियुष आहे ते. पहिल्यांदा पितोय ना तो. बर, त्याला बर. माहीतच नाही बर. नव्हती चव पियुषची. त्यामुळे त्याला असं वाटतं. ईशा चला वाढ का करतोय काय तो? खायला वाढ खायला गौरव वाढ. नीट नीट. हे घे. अरे वा उपीट. उपीट नाहीये रे ते. सांजा उपीट- आहे तो. मग गव्हाच्या पिठाचा असतो उपीट. सांजा आहे तो रव्याचा असतो तो. अच्छा म्हणजे तिने सांजेला खातात तो हा सांजा काय? ते गाणं पण मस्त आहे. धाल्या तिने सांजा. बोला, बोला, तुम्ही येणार तिघं बोला. सांजा. अरे नाही, बरं, नाही, बरं. नाही, नाही. सॉरी.
बस बसा तुम्ही संयम सोडू नका. कोणी बनवले? आईने. कशाने बनवलं? कापले पाहिजे हात. ताजमहल ज्यांनी बनवला होता ना त्याचे हात कापले होते नंतर बरं बनलं नाही. कसं आहे? गौरव नेहमीच बनवते मी. बस बस बेटा बस. आई तुमच्या बस बस जरा बोलू आपण. काय बाकी करतोस काय गौरव? तो नाटकात काम करतो डॅडा. हाय बर थिएटर करतो मी. थिएटर करतोस तू? होय. थिएटर. थिएटर म्हणायचंय बर त्याला. बर नाही तो थिएटरच म्हणत असेल अगं. थिएटर. थिएटर हो. थिएटर करतोस तू. थिएटर करतो तो. भासांविषयी काही माहितीये का? नाही मला नाही होत, आईला होतात. आई किचन मध्ये चपाती करत असेल ना तिला खिडकीतनं भास होतो. मला बाळा जातो आईला बाजूला करतो तिला भास होतात. मला नाही होत. काय खरंच मूर्ख आहेस का रे? नाही डॅडा. तुम्ही कसं बोलता? अरे पण त्याला भासांविषयी म्हणजे भास हे संस्कृत नाटककार होते त्यांच्याविषयी विचारतोय मी. एक नंबर म्हणले हे. गौरव तुला बाण माहितीये? घुसतो तोच ना. अरे बाण संस्कृत कवी होते. बाण भट्ट. ऐका ना काका माझा संस्कृतचा अभ्यास नाही सध्या मी मराठीवर फोकस केलाय. हा मराठीवर. हा त्याला फार असं जुनं संस्कृत मधलं नाही माहिती. हा. म्हणजे आता मराठी रंगभूमीवरती काम करतो ना. बर 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 मराठी थिएटर. बर मराठी बर मग भरतांविषयी काय मत आहे तुझं? मला खूप आवडतात. मी त्यांचं नाटक खूप वेळा बघितलंय. सैरेसाई गेली 18 वर्ष ते काम करतायत. काय खतरनाक आहे ते सैरेसाई. हा ए, अण्णा जेवायला 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 तुमच्यासारखा देवमास मी आयुष्यात बघितला नाही. माधान सोका इकडे चमाट देईन चमाट. गौरव वा वा कोणाबद्दल बोलतोयस तू? भर जाधव सर सैरेसाई दामोदर पंत मोरूची मावशी. भरत जाधव एक सुप्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते आहेत पण हा. हे भरत जाधव नाही हे भरत मुनींबद्दल बोलतायत गौरव. मूढ मूषका. डॅडा. असू दे असू आहे तो नाट्यशास्त्र ज्यांनी लिहिलंय त्या भरत मुनींविषयी बोलतोय मी. माहिती आहेत का तुला ते? ऐका ना चल प्रिया नाही 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 गौरव मी थोड्या वेळ येतो ना. नको. बस बस बस. बस जरा बस बस मला बोलायचं आहे. त्याला नाही माहिती. त्याला नाही माहिती. नाही त्याला त्याला माहित नाही पण तो काम कसलं कमाल करतो. आता बघितलं काय कमाल करून दाखवलं त्यांनी लगेच चुटकी जरशी. बर खूप मस्त करतो. बर. आणि कॉमेडी तर म्हणजे कमाल. लोक बर. हसून हसून मरतात त्याच्या प्रयोगाला. बर, बर, बर. खूप भारी करतो. पण मग याला भासांविषयी बाणभट्टांविषयी भरत मुनींविषयी काही माहित नाही. डॅडा ते सगळं जुनं झालं ना. हा मॉडर्न थिएटर करणार आहे. अच्छा म्हणजे याचा कल कंटेम्पररी नाटकाकडे जास्त आहे. बर. आणि Right. रिहर्सल पण आम्ही तिथंच करतो. कुठे? कंटेनर वर. कंटेम्पररी. हा मुळात तुला माहितीये का काय प्रकार आहे हा? आणि जे लोक कंटेम्पररी नाटक करतात मॉडर्न थिएटर करतात त्यांना संस्कृत नाटककार संस्कृत कवी भरत मुनी यांच्याविषयी माहिती नसते का? नाही, नाही, असते. असते ना. असायलाच याला हवी. माहित नाहीये. याला फक्त कॉमेडी कशी करायची इतकं माहिती आहे. ठीक आहे पण कॉमेडी तुझा जॉनर आहे ना. अरे चांगलीच गोष्ट आहे. कॉमेडी असायला Comedy हिचा बद्दल सुद्धा बोल. बाज आहे कॉमेडीचा. हो आई कॉमेडीचं सचिन आहे मला आताच कळलं. छोटासा प्रश्न आहे सचिनला माहित आहे का आई कॉमेडी सचिन आहे म्हणून? काय सांगितलंयस तू? नाही नाही थांबता थांबता. त्याच्या Comedy कॉमेडीवर करतो. येऊया आपण. तू कॉमेडी करतोस ना. म्हणजे थोडी थोडी. बर ऑर्थर लॉवे बद्दल काय माहिती आहे सांग मला. जेल आहे ना 7 रस्त्याला कस्तुरबा हॉस्पिटल समोर आहे. ए बावटा आर्थर रोड नाही डॅड. ऑर्थर लॉवे कमेडियन आहे फार मोठा होता म्हणजे. अच्छा माहितीये का लॉवे? नाही नाही तुला कसं हे काहीच माहित नाहीये तुला. म्हणजे कलाकाराला हे सगळं माहिती असलं पाहिजे ना. बरं स्टॅनिस्लवास्कीचं अन ऍक्टर प्रिपेअर्स वाचलंयस? बरं ठीक आहे माझ्या आलेलं आहे लक्षात तू नसशील वाचलं. पण जॉन काय म्हणतो? धुम्म चाले धुम्म चाले. कोण जॉन असं म्हणतो? इब्राहिम ना. डॅडा जॉन इब्राहिम नाही रे. जॉन फ्लेचर बद्दल बोलतायत. ते खूप मोठा नाटककार होऊन गेला इंग्लंडमध्ये ज्याने सांगितलं की एका कलाकाराला अवतीभवतीचं सगळं माहीत असलं पाहिजे. आहे ना मला काय माहिती तुला? अवतीभोवती सगळं माहिती आहे काकू. काय?
माहिती आहे मला सगळं. बर, माझी मुलगी कुठे शिकली हे माहितीये तुला? नाही. केम्ब्रिजला शिकलीये ती. काय? प्रिया ब्रिजवर शिकली? ते पण केमच्या केम ब्रिजवर. गौरव प्रिया तू कधी बोलली नाहीस तू आपल्याला यार. म्हणजे तू एवढ्या गरिबीत मोठी झाली आहेस. मला वाटलं तू जन्मापासून श्रीमंत आहेस यार प्रिया. गौरव हा वाटेल ते बोलतोय प्रिया. हो, हा वाटेल ते बोलतोय. मला कळतंय. तुला अजूनही असं वाटतंय आम्ही विषय पुढे वाढवायला हवाय? हा? इंग्लंड कुठे आहे ते तरी माहितीये का त्याला? तिथे कसं जातात हे माहितीये का त्याला? माहिती असणार डॅडा. त्याला कसं माहिती असेल? नाही माहितीये का विमानाने जातात? पाहिलंय कधी विमान? मला नाही माहिती. तेच नाही माहित नसणारच. आयुष्यभर विमान फक्त वरनं जाताना पाहिलं असेल आणि खालनं टाटा केला असेल. नाही, म्हणजे विमान गेलं. आतून कसं दिसतंय त्यांनी पाहिलंच नसणार ना कधी. प्रिया तुझे फोटो दाखव की त्याला. आपण फर्स्ट क्लासचे दाखव, नाहीतर गल्लत होईल त्याची. इकॉनॉमी क्लास कुठला आणि फर्स्ट क्लास कुठला? दाखव त्याला आतून कसं दिसतं विमान ते कळू दे ना जरा. आता जॉन फ्लेचर कोण आहे हे माहित नाही तुला. तुला ऑर्थर लॉवे काय म्हणतो हे माहित नाही. डॅडा. तुला भरत माहित नाही. तुला भास माहित नाही. तुला बाण माहित नाही. आलाय माझ्या मुलीशी मैत्री करायला, डॅडा. माझ्या घरात माझ्याशी ओळख करायला. हिम्मत तरी कशी झाली रे इथे येण्याची? वर तोंड करून सांगतो पण थिएटर तुम्ही करतोय. काय समजतो स्वतःला? अरे थिएटर चल, चालतं. करतो म्हणे, थिएटर करतो. बस झाला ऐकून घेतो. कधीपासून काय पण बोलताय मला? अरे मी थिएटर करतो तुम्हाला म्हटलं ना. मला सगळं नसेल माहिती पण मला आजूबाजूचं सगळं माहिती आहे. तुम्हाला सांगू का? प्रयोग सुरुवातीच्या अगोदर कर्टन बाजूला करून प्रेक्षक बघून मी सांगू शकतो की आज बुकिंग किती आहे म्हणून. तुम्ही सांगू शकता का? असं कसं सांगता येईल? आणि मग मेकअप रूम मध्ये आवाजावरून मला कळतं की आज प्रयोग कसा रंगणार आहे ते. तारीख बघून सांगू शकतो की आजचा प्रयोग कसा हाऊसफुल जाईल ते. आणि बघून सांगतो पासवाला कोण आहे तिकीटवाला कोण आहे हे तुम्हाला ओळखता येईल. पण याच्या काय अर्थच नाही या गोष्टीला. असं कसं ओळखता येईल? आणि मग आता जी गोष्ट मी कधी वाचलीच नाही मला माहितीच नाही तर तुम्ही डायरेक्ट माझा अपमान करताय. मी शिकणार. तुम्ही जे सांगता ना ते हळूहळू मी शिकणार. पण लगेच तुम्ही सगळं विचारलं कसं करू मी? आजूबाजूच्या लोकांची माहिती पाहिजे आपल्याला. मला सांगा उद्या तुमच्या घरचा लाईट गेला तर तो येणार आहे का? ऑर्थर रोड नाही रे, ऑर्थर लॉवे. अरे तोच लॉवे. तो येऊन लाईट लावेपर्यंत घामाने भिजाल तुम्ही. हा मला विचारा मला आजूबाजूवाली सगळी माणसं माहिती आहेत. माझं पाणी गेलं बंटी प्लंबर, लाईट गेला नीला टेस्टर, माझं सिलेंडर संपलं जाधव काका आणि केबल गेला तर अफजल भाई. ही सगळी आजूबाजूची लोक मला माहिती आहेत. तुम्हाला माहिती आहेत का? मला कशाला माहित असायला हवीत? वॉचमॅनला माहिती आहेत ना. बरं वॉचमॅनला माहिती आहे. वॉचमॅनचं नाव सांगा तुमच्या बिल्डिंगच्या. सांगा ना. मला नाही माहिती. नाही किती वर्ष राहताय? 37 वर्ष. मी सांगतो वॉचमॅनचं नाव काय. निमिष कुलकर्णी वॉचमॅनचं नाव. ह्याच्या आधी वेगळा होता. 3 महिन्यांनी आला. मला बोला सलाम साहेब मला सलाम. कळलं काय? आजूबाजूवाली. एक्सक्यूज मी कोण? पृथ्वी प्रताप कोण आहे रे तुम्हारे में? जा तुझ्याशी नंतर बोलतो. काय राग राहिला एवढं? पृथ्वी प्रताप. ए भाई बदन में का स्प्रिंग लगेल का? इतना हिलरा डुलरा तू. हे बघा मी तुमची पोलिसात तक्रार करीन. श्याम राजपूत की पुलिस कंप्लेंट कर दे. जा मेरा नाम बोल दे उनको. जा. ओ काका मी बोलू काय? खर तर बोलिये. सांगतो तुम्हाला. ए काय रे भाई कशाला मारतो तू त्यांना? बोलिंगा. तू कोण आहे रे? हा कोण आहे? कळल तुला. थांब एक मिनिट. हॅलो कपूर भाई. हाँ गौरव बोल रहा हूँ. ओ तुम्हारे एरिया का कोई श्याम बोल के आया. हाँ मेरे होने वाले को मारा. गौरव भाई बात करो. अरे अपन को घे ना बोल ना बोल अरे बोल. अरे गफूर भाई. अरे गलत फहमी हो गई गफूर भाई. अरे मेरे को क्या मालूम गफूर भाई वो तुम्हारा आदमी है करके. अरे नहीं जान दो ना. अरे जान मत ले. जान दो. हाँ गफूर भाई तुम बोल रहे ना तो मैं पैरा पड़ता उनके नाक रगड़ता मैं. हाँ नहीं दिल पे मत लेना गफूर भाई. तुम बोलते फिर गेम कर देते. हाँ अरे गलती हो गई हो. मैंने तुमको 2 मारा ना. तुम 4 मारो मेरे को. अरे मारो इतना क्या है. मारो ना. डॅडा मारा ना म्हणते तर मारा. मारो मारा अरे मारो. अहो मी अहिंसा. अजून एक. अरे पूजा मार के मार रहे वो. तो तूने मारा ना. अजून एक. मारो. हळूहळू. गलती हो गई भाई. डायरेक्ट किधर मालूम है ना? हाँ अरे नहीं डायरेक्ट गाओ. मेरे को मिला इतनी पिचानत है तुम्हारी. चल निक चल. निकाल. बापरे. थँक्यू. चला काका येऊ मी.
झालं? हा. कळलं थँक्यू चला येतो माझा प्रयोग आहे कुठे शिवाजी मंदिरला उद्या तेव्हा नक्की या हो अरे हो नाही आता हो ना हाय तू बोल ना बच्ची मी आता असं बोलाय कसं बरं नाही दिसत बोला ना का बोलू त्याला परत मेरी जान बच्ची तू बोले उधर शोले ना बच्ची तू बोलेगा दोपहर का शो तो दोपहर का शो तू बोलेगा रात का शो तो रात का शो ए रापचिक बोल ना मेरी बुलबुल या बच्ची एकदम धूम मचाला परफॉर्मन्स वा 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 प्रसाद बहारदार अफलातून आपण जसे आहोत जसे तसं राहण्याचा प्रयत्न करावा माणसाने असं मला फार वाटतं तसं आहे तुझं गौऱ्या तू जो है वो है और जैसा है वैसा तेरे को दुनिया अपना रेली बॉस थँक्यू सर पण याचा अर्थ असा नाही की ऑर्थर लवे वाचायचाच नाही किंवा जॉन वाचायचाच नाही तर शक्य होईल तेव्हा आपण तीही माहिती घेतली पाहिजे पण ती माहिती घेत असताना आपल्यातले शंकर पाटील सुद्धा जिवंत ठेवले पाहिजे आपल्याकडे एक दमा मिराजदार पण आहे त्याचंही भान ठेवलं पाहिजे आपल्याकडेच वपू आणि पु ल आहेत आपल्याकडेच जयवंत दळवींसारखा अस्सल नाटककार आहे ह्याचंही भान ठेवलं पाहिजे आणि त्याचाही समतोल राखता आला पाहिजे जर कलाक्षेत्रात काम करत असेल तर या दोन्ही बाजू सांभाळता आल्या पाहिजेत फार उत्तम मेसेज दिला या स्किटमधून आणि अप्रतिम परफॉर्मन्स चौघांचा पण कमाल मजा आली थँक्यू सर सई प्रिया तुझा तो लुक मी कधीच नाही विसरू शकणार खूप मस्त लुक होता आणि ग्रेट टीम वर्क म्हणजे तुम्ही इतके जेल झाला होता छान खूप मजा आली खूप हसलो सगळा स्ट्रेस विसरलो आणि फ्रेश झालो थँक्यू थँक्यू मॅम थँक्यू